राखीव प्रतिनिधी पाठवून द्या बघा, वाशीगाव टीम. कोणीतरी या, कारण आम्हाला नावं येणं महत्वाचं आहे. 11वा खेळाडू या, कारण प्रत्येकाची नावं येणं महत्वाचं आहे. वैयक्तिक पारितोषिक, कोणी धावा केल्या मग त्या धावा मिसमॅच व्हायला नको, त्यासाठी या. आणि लाईव्ह मध्ये सुद्धा आपण ती स्पर्धा कव्हर करतोय, त्यासाठी त्यांना सुद्धा तिथे अगदी त्या गोष्टी इत्यंभूत माहिती जोडणं महत्वाचं आहे, त्यासाठी आपण यायचं आहे. अगदी स्क्रीनवर आपण पाहताय आमचे अनिकेत असतील, कॅमेरामॅनच्या भूमिकेत आमच्या प्रकाशला आपण पाहताय, तिकडे आमच्या निखिलला आपण पाहू शकाल, आणि वैभव, ऋतिक, त्यानंतर आमच्या या सर्वांच्या वरती अगदी या चॅनलचे आपण पाहताय अगदी डायरेक्टर यांना आपण पाहू शकाल, ते आमच्या चंदूजी वाघमारे असतील, आणि आमच्या गुरुनाथजी वाघमारे यांना आपण पाहत आहे. चला मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. मॅच क्रमांक 3 पहिला फेरीची. मंगलमूर्ती क्रिकेट संघ काळुंद्रे आणि त्यांच्याबरोबर जेनित 11 वाशीगाव. चला स्पीडअप करा, मॅच सुरू करा. चला पंचांचा ग्रीन सिग्नल, मॅच सुरू. आणि इथून पहिला बॉल, गोलंदाज पहिलं षटक क्रमांक 1 हाताळतोय प्रतीश मस्कार. मानगरच्या मैदानावर जी स्पर्धा आपण एन्जॉय केली आणि त्या स्पर्धेमध्ये बाईक ज्याला मिळाली तो प्रतीश मस्कर यावेळेला बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. पहिलं षटक आणि पहिला चेंडू इथून हाताळणार आहे. त्याच्या समोर मात्र बॅटिंग करण्यासाठी सज्ज झालाय सचिन आणि केतन चेतन. सचिन आणि चेतन ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. सचिन रजत आणि चेतन शिंदे. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर मात्र कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रयत्न फसलाय आणि प्रतीशला मिळाली सफलता आणि जिने 13 टीमला हा झटका पहिला. संधीला उचलून धरता आलं नाही, संधीचं सोनं झालं नाही आणि त्यानंतर या बॉलवर मात्र बीट झाले पुन्हा एकदा
आणि धावसंख्या स्थिर आहे. स्कोर कार्ड वरती अद्याप खातं ओपन झालं नाही. पुढचा बॉल पुन्हा एकदा आणखी एक चांगला बॉल खेळपट्टीच्या मधोमध पडतोय. अगदी गुड लेंथ वरून टेकअप करतोय आणि चांगला बॉल इथून पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी करताना आपण प्रतीश मस्करला आपण पाहत आहे आणि चांगली गोलंदाजी सुद्धा करतायत अद्यापपर्यंत. चेंडू फेकले टोटल 4 चेंडू त्यानं फेकलेत. 4 बॉल इथून फेकताना आपण पाहत आहे प्रतीश मस्कर. पुन्हा एकदा पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळतोय समोर बॅट्समन आणि हा बॉल इथून अगदी तिसऱ्या पंचांकडे इथून रेफर करतायत. वाईट साठी आपण चेक करूया. चला तिसरे पंच आमच्या विशाल वाटी सर आहेत. अगदी चेक करतील चेंडू फेअर आहे वाईड आहे की अजून काही असेल. कंट्रोल रूम मधून सायप्रीत लाईव्ह स्क्रीनवर आपण पाहत आहे. चला इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर बॉल आहे. अगदी जी लाईन तुम्ही पाहताय आणि किंचित थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. त्यानंतर या बॉलवर मात्र अवांतरची इथून एक्स्ट्रा धाव इथून पाहायला मिळेल आणि अकाउंट ओपन केलंय या धावेनं. अगदी आपण पाहत आहे इथून स्पर्धेची वैयक्तिक पारितोषिक इथे आलेली आहेत. ती सुद्धा तुम्हाला मंचाच्या समोर पाहायला मिळतील. रेफ्रिजरेटर त्यानंतर बायसिकल. यावेळेला फटका आपण पाहताय कव्हरमध्ये खेळलाय. शॉर्ट कव्हरला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. या बॉलला मात्र अडवलंय आणि या बॉलवर मात्र आपण पाहताय धाव संख्या आता स्कोर कार्डवर पाहायला मिळेल तुम्हाला ती 2 या अंकावर. चेंडू आता षटक पहिलं संपलं. एक षटकाचा खेळ कंप्लीट झालाय आणि प्रतीक मस्करनं खर्च केल्या फक्त 2 धावा. यशस्वी षटक राहिलं मी म्हणेन कालुंद्रे टीमसाठी, कारण 2 धावा त्यानं खर्च केल्या. एक सफलता सुद्धा मिळाली आणि चांगली गोलंदाजी त्यानं केली आहे. नवीन गोलंदाज येतोय आकाश गिरी. बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे. एक चांगला गोलंदाज चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून कालुंद्रे टेनिस क्रिकेटसाठी आपण त्याला पाहिलंय आणि तो आता आकाश गिरी सज्ज झाला पंचांच्या डाव्या बाजूला. पहिला बॉल यावेळेला अगदी हातामधील कला कौशल्य गुणवत्ता दाखवते. पहिल्याच बॉलला आतमध्ये आणलंय. थोडंसं आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या मधोमध पडला आणि त्यानंतर थोडं ऑफस्टमला आणलं आणि बॅट्समनला बीट केलाय. चांगला बॉल इथून पाहायला मिळाला. चांगल्या बॉलची सांगता आणि समाप्ती पाहायला मिळाली. धावसंख्या स्थिर आहे 2 अंकावर. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार. समोरच्या दिशेला अगदी ऑनसाइडला खेळतात. फिल्डर आलाय डीप मधून. प्रतीशला आपण पाहत आहे. पुन्हा एकदा सिंगल रन्स या बॉलवर कंप्लीट झाली आणि सिंगलनं टीमची धावसंख्या 3. सिंगल डबलनं धावा येणं किंवा मग त्यापेक्षा मोठे फटके येणं पहिल्या मॅचमध्ये असंच चित्र काहीसं होतं. 3 षटकं आपण पाहिली पळसपे टीमची गोलंदाजी. त्यानंतर 3 षटकांमध्ये भिंगार टीमची कमी धावसंख्या पाहायला मिळाली. परंतु त्यानंतर मग भिंगार संघानं मारलेले 2 षटकार आणि तो सामना आपण पाहिला. काही जबरदस्त सामना होता. शेवटच्या 6 बॉलमध्ये 16 धावा आल्या होत्या आणि शेवटला तो सामना पळसपे टीमने जिंकला. हे क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला पाहायला मिळत असतं. यावेळेला आपण पाहताय चेंडू हवेमध्ये सेफ लँडिंग पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा वेगानं इथून कंप्लीट झाल्या. 2 रन्स इथून कंप्लीट करतायत दोन्ही बॅट्समन वाशीगाव टीमचे
आणि या दोनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाते ती तब्बल 5 रन्स 5 या अंकावर. स्ट्राईक एंडवर तुम्हाला अगदी पाहायला मिळेल चेतन शिंदे आणि त्याच्या जोडीला हितेश शेट्टीला आपण पाहताय. चेतन शिंदे आता मात्र चांगला बॉल पुढचा पाहायला मिळाला. बॅट्समन आपण पाहताय मग अगदी समोर चेतन आणि त्याच्या समोर आकाशगिरी. आकाशगिरी या वेळेला चांगली गोलंदाजी करतोय. चांगला टप्पा आहे त्याच्याकडे, लाईन आहे, अनुभवानं गोलंदाजी करत असतो. आणि यष्टांच्या मागे परेशला आपण पाहताय. पुढचा बॉल, पुढच्या बॉलसाठी अक्रॉस लाईन खेळलेत. गॅप मधून चेंडू निघेल का, परंतु नाही, वेगानं फिल्डर आलेत. सेकंड साठी सरसावले आणि सेकंड रन सुद्धा कंप्लीट झाली. 2 रन्स 2 धावा इथून वेगानं कंप्लीट करतायत. आणि या दोनच्या मदतीनं टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली जाईल ती तब्बल अगदी 7 या अंकावर. 7 ऑन अ बोर्ड आपण पाहू शकाल. 7 धावा स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चेंडू यावा षटकामधील पाहायला मिळेल. फिल्डर आलाय, वेगानं कॅरी करतोय, करेक्ट केलाय. आणि इथून मात्र टिपलेला झेल आपण पाहताय. प्रतीशनं टिपलाय झेल. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 12 बॉलच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आता आहे ती 7 या अंकावर. 2 गडी सुद्धा गमावलेत, 2 फलंदाज बाद केलेत. आणि आता मात्र अगदी संत आणि हलवार पद्धतीने धावसंख्या पाहायला मिळत आहे. मोठे फटके मारू दिले जात नाहीयेत. मोठे फटक्यांची अगदी फटकेबाजी पाहायला मिळत नाही. बॅटचा फेस खोलू दिला जात नाहीये. गोलंदाजी सुरेख होतीये. आता मात्र प्रवीण घरातला आपण पाहताय. बरीच वर्ष क्रिकेटच्या पटलावर, कालुंद्र टेनिस क्रिकेटसाठी दिलेलं योगदान, रायगड अगदी टेनिस क्रिकेटसाठी राहिलेलं योगदान. आणि रायगडच्या संघामध्ये सुद्धा आपण त्याला खेळताना आपण पाहिलंय. पनवेल हाफ असेल, तालुका हाफ, या साऱ्या फॉर्मॅटमध्ये अगदी आपण त्याला पाहिलं. बरीच वर्ष पाहत आहे. आणि मग अगदी या संघाला आपण पाहिलं तर नवीन नवीन खेळाडू घडले या संघामध्ये. आणि त्या संघाला घेऊन अगदी आपण पाहिलं तर मोठमोठ्या टीम बरोबर खेळण्याची अगदी आपण पाहिलं तर शक्ती प्रदर्शन करताना त्यांना बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय. आणि नवीन खेळाडूंना घडवलं जात आहे. परंतु या वेळेला आपल्या अनुभवाचा वापर. इथून मात्र चांगला बॉल, दुसरा बॉल सुद्धा डॉट आलाय. धावसंख्या 7 ऑन अ बोर्ड, 7 अंकावर थांबली आहे. 7 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. 7 रन स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रवीण घरात. या वेळेला अगदी टर्निंग गोलंदाजी पाहायला मिळेल. परंतु पंच इथून मात्र वळतायत. अतिरिक्त बाहेर जास्त टर्न झाला आणि बॉल मात्र एक्स्ट्रा इथून वाईट धावसंख्या जोडली. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या आता 8 ऑन अ बोर्ड, 8 रन्सवर तुम्हाला स्कोर कार्डवर. या वेळेला फुटवरचा वापर, पुढून खेळण्याचा प्रयत्न, वेगाने क्षेत्ररक्षकाला सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नाहीये. आणि या सिंगलनं धावसंख्या आता 9 अंकावर. 9 ऑन अ बोर्ड स्कोर कार्डवर तुम्हाला रन्स पाहायला मिळतात. एक जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अगदी आपण पाहिलं तर माजी उपसरपंच आणि मग पनवेल आणि उरण आमदार चषक 2026 अशी स्पर्धा आपण पाहताय. सर्व मानस्पोर्ट डेरवली आणि या टीमचे सर्व शिलेदार त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवली गेली आहे. आणि स्पर्धा एक दमदार आणि एक दिमागदार पद्धतीचं आयोजन. दरवर्षी एक भरी मोठी स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. आणि ती स्पर्धा तुम्ही पाहताय ही डे नाईट फॉर्मॅट मधील एक जबरदस्त स्पर्धा. या वेळेला स्विच हिट केलाय. फटका प्रॉपर आहे, फिल्डर नाहीये. गॅप मधून चेंडू निघालाय. येतो बऱ्याच अवधीनंतर आणि बऱ्याच वेळानंतर येणारा जिनीत 11 वाशिगाव टीम साठी चौकार. चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या 13 या अंकावर. 13 ऑन अ बोर्ड, 13 रन्स. आता मात्र पुन्हा एकदा प्रवीण घरत पुढच्या बॉलसाठी तयार होत आहेत. समोर डावखऱ्याचे बॅट्समन
हितेश शेट्टीला आपण पाहताय, फटका इथून फर्स्टला जातोय, फिल्डर आलाय वेगानं, परंतु झेल मात्र मिस केलाय. झेल सोडलाय, झेल मिसक्यूट पाहायला मिळाला. झेल इथून मात्र हातामधून निसडलाय आणि या बॉलवर मात्र कंप्लीट झाल्या पुन्हा एकदा 2 धावा. हितेश शेट्टी आणि त्याच्या जोडीला आपण पाहता बॅट्समन नितीनला आपण पाहताय. या 2 फलंदाजांनी घेतलेल्या 2 धावा, टीमची धावसंख्या 15. या वेळेला कदाचित हा डॉट बॉल आला असता, परंतु इथून परेशनं सोडलेला अगदी आपण पाहू शकाल चेंडूला जर अडवलं असतं तर इथून मात्र डॉट बॉल आला असता. धाव असं वाचली असती, परंतु आता मात्र 22ची आली धाव आणि इथून मात्र षटक इथून 3 कंप्लीट झाले. 18 बॉल पूर्ण झाले आणि 18 बॉलच्या समाप्तीनंतर जिनीत 11 वाशेगाव टीमची धावसंख्या मंगलमूर्ती क्रिकेट संघ काळुंद्रे टीमच्या अगेन्स्ट खेळताना 2 गडी बाद 16 धावसंख्या. धावसंख्या आहे ती स्कोअर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळेल तब्बल 16 या अंकावर. शेवटच्या अंतिम षटकामध्ये आता स्लॉकरच्या षटकामध्ये किती धावा येतील, धावेचं आव्हान किती जोडलं जाईल आणि धावा किती पाहायला मिळतील अगदी या षटकामध्ये. शेवटचं षटक घेऊन आलाय गोलंदाज काळुंद्रे टीम कडून प्रवीण जगदाळेला आपण पाहताय. प्रवीण जगदाळे, धावसंख्या 16 आहे. 16 रन स्कोर कार्डवर पाहायला मिळतात तुम्हाला. धावसंख्या 16. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय प्रवीण जगदाळे आणि समोर मात्र बॅट्समन आहे त्यांच्या डावखुऱ्याचा हितेश शेट्टी. बॉल फटका अगदी समोर होता, प्रवीणनं सोडलाय झेल. प्रवीण घरतनं सोडलेला झेल. या बॉलवर मात्र मिळाली सिंगल आणि 1 धाव सिंगल मिळाली. सिंगल रन्सला टीमची धावसंख्या आहे ती टोटल 17 धावसंख्या. बघा मागे गाडी आहे, लाईट्स ऑफ करायचे आहेत बघा. विशाल बघा. चला मॅचकडे जाऊया पुन्हा एकदा. प्रवीण जगदाळे आणि समोर मात्र बॅट्समन आहे आता हितेश. रनअप मध्ये संभ्रम पाहायला मिळतोय. अगदी पदतालिकेमध्ये थोडासा प्रॉब्लेम. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर तयार होत आहेत आणि समोर मात्र पुन्हा एकदा हितेश. बराचसा रनअप, खूप सारा रनअप आपण पाहत आहे गोलंदाजी करताना. प्रवीण जगदाळे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जाऊन रनअप घेतोय आणि पुढच्या बॉलसाठी स्पर्धेचं वैशिष्ट्य आणि विशेष पाहिलं ना आपण तर 30 यार्डचा सर्कल तुम्हाला एलईडी पाहायला मिळेल, परंतु या वेळेला फटका चांगला आहे बॅकवर्ड साईड आणि इथून डीप फाईन लेग या रिजन मध्ये येणारा 1 टप्प्यानी चौकार. जाईल ते आता 21 या अंकावर 21. 21 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत. या वेळेला फटका उडवलाय, परंतु क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा प्रवीण आले होते, थोडेसे लेट आले, स्टार्ट नव्हता. झेल मात्र मिस झालाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. थोडस अगदी पाहिलं तर प्रवीणच्या माध्यमातून इथून झेल सोडले जात आहेत. 2 झेल सुटले आणि या बॉलवर धाव आली ती 3 धावा आणि टोटल रन स्कोर कार्डवर आता 24 पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच साठी बघा तयार राहायचं टीम.
जिवा 11 RMSK मुरबी आणि त्यांच्याबरोबर बाबा स्पोर्ट्स खारीगाव. चला दोन्ही टीम कर्णधार आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. आपण सज्ज व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण यायचं आहे. बाबा स्पोर्ट्स खारीगाव आणि जिवा 11 RMSK मुरबी टीम, दोन्ही टीम आपण टॉससाठी या. प्रवीण जगदाळे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत बॉलिंग मार्कवर आणि समोर मात्र बॅट्समॅन आहे आता नितीन. नितीन या वेळेला एज लागली, स्पर्श झालाय, झेल टिपलाय परेश चिखलेकरनं आणि आणखी एक धक्का लागलाय तो जिनीत 11 वाशीगाव टीमला. राहिलेत 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. धावा संख्या 24. एखादा मोठा फटका आला 30+ धावा येतील का या मॅच मध्ये? किती धावेचा किती धावेचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं जाईल हे सुद्धा पाहावं लागणार आहे. पहिल्या मॅच मध्ये 31 होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिल्या मागच्या मॅच मध्ये 55 होत्या आणि आता या मॅच मध्ये अद्यापर्यंत 24 आहेत. येणाऱ्या 2 बॉलवर एकात मोठा फटका आला, एक फायटिंग टोटल मी म्हणेन वाशीगाव टीम साठी होणार आहे गोलंदाजी करण्यासाठी. कारण मागच्या पहिल्या मॅच मध्ये पाहिलं ना तर भिंगा टीमच्या त्या बॉलर अगदी बॅट्समननं शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारले आणि मग त्या मॅचला थोडंसं धावसंख्येला बळ दिलं. आता मात्र या मॅच मध्ये 2 बॉलमध्ये एकाच विकेट आला, 30 धावा 30+ झाल्या. तर पुन्हा एकदा वाशी टीमसाठी गोलंदाजीसाठी धावसंख्या असेल. बॉलिंग मार्कवर आपण पाहत आहे प्रवीण जगदाळे पुन्हा एकदा तयार होतोय. समोर फिल्डिंगची थोडी सजावट सुरू आहे, फिल्डिंगला लावलं जात आहे आणि आणखी इथून मात्र शेवटचे 2 बॉल. यावेळेला फटका आपण पाहू शकाल. फिल्डर आहे तैनात, लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल आणि सेकंड रन सुद्धा इथून वेगानं पूर्ण केली. 2 धावा जोडल्या आणि 2च्या मदतीनं टीमची धावसंख्या जोडली गेली ती तब्बल आता 26 या अंकावर. 26 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत, 26 रन्स लागत आहेत. नेक्स्ट मॅचचा अगदी टॉस सुद्धा आपण करणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. एका बाजूला मुरबी संघ आणि दुसऱ्या बाजूला खारीगाव संघ. एका बाजूला आपण पाहिलं तर ठाणे विभागातील अगदी तुम्हाला खारीगाव संघ पाहायला मिळेल, दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर अगदी आपण पाहत आहे खारघर विभागामधून आपण पाहू शकाल मुरबी पाहायला मिळेल. या वेळेला एज लागली आणि अगदी यष्ट्यांच्या मागे फर्स्ट स्लीप आणि इथून मात्र टिपलेला झेल पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र गली क्षेत्रामध्ये झेल टिपलाय आणि इथून धक्का लागला तो म्हणजे वाशीगाव टीमला.
या आपण लगेच करूया. पहिल्या फेरीची चौथी मॅच असेल आणि त्या मॅचकडे सुद्धा आपण जाणार आहोत. चला इथून मात्र सलामीसाठी उतरताना पाहायला मिळतील तुम्हाला प्रवीण घरत आणि त्यांच्या जोडीला परेश चिखलेकरला आपण पाहतो. टार्गेट आहे 27 धावेचं. 27 धावेचं टार्गेट तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी स्क्रीनवर आपण पाहू शकाल सर्व मान्यवरांची अगदी बॅनर्स इथून मात्र पाहायला मिळत आहेत. मग नवनिर्वाचित आपण पाहिले तर अगदी आपण पंचायत समिती झेडपी सदस्य असतील, त्यानंतर माजी सरपंच, उपसरपंच, त्यानंतर सरपंच, या साऱ्या गोष्टी आणि जे चांगले चांगले व्यक्तिमत्व त्या सर्वांचे अगदी फ्लेक्स बॅनर तुम्हाला सायप्रीत लाईव्हच्या माध्यमातून अगदी स्क्रीनवर पाहायला मिळत आहेत. साहिलदादा मात्रे यांना आपण पाहताय, सदस्य आहेत ग्रुप ग्रामपंचायत कोण, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय या स्पर्धेला आम्हाला अगदी मदत झाली आहे. त्यानंतर प्रभुदास अर्जुनजी भोईर साहेब पाहायला मिळतील, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना भारतीय जनता पार्टी आपण पाहताय. त्यानंतर आपण पाहताय अतुलदादा घरत त्यांच्या सौभाग्यवती आपण पाहिल्या तर मग पळसपे पंचायत समिती सदस्य पाहायला मिळत आहेत. त्यानंतर आपण पाहताय अतुलदादा मडवी, योगिताताई लहाने पाहायला मिळतील. सदस्य कोण पंचायत समिती मॅचला इथून सुरुवात होईल. चला आपण जाऊया अगदी मॅचकडे. 24 बॉल आणि 27चं टार्गेट आहे. सलामीची जोडी परेश चिखलेकर आणि समोर प्रवीण घरत. तर बॉलिंग मार्कवर आलाय वाशीगाव टीम कडून पहिला गोलंदाज भरत शिंदे. भरत शिंदे यावेळेला पहिला षटक हाताळणार आहे. पहिला गोलंदाज इथून वापरला जातोय आणि पहिला बॉल या वेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. अगदी मागे फिल्डर आहे 30 यार्डच्या अगदी बॅकवर्ड साईडला आणि इथून मात्र चेंडूला त्यांना फील्ड केलं, अडवलंय आणि या बॉलवर मात्र पहिला चेंडू इथून डॉट आलाय. पहिला बॉल डॉट. 27चं टार्गेट. कारण कमी धावसंख्येचे सामने बऱ्याच वेळेला हाय व्होल्टेज झालेत आणि ते आपण पाहत असतो. आणि मग अशा परिस्थितीमध्ये या मॅच मध्ये अगदी कशा पद्धतीने हा सामना असेल. या वेळेला फटका अप्रतिम स्क्वेअर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. स्क्वेअर कटचा फटका आणि इथून मात्र येतो या बॉलवर आलेला हा दमदार अफलातून चौकार. चौकारानं टीमचं आणि वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. परेश चिखलेकरनं 4 धावेनं. टार्गेट आहे 27. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर चौकार. फटका चांगला होता, जबरदस्त ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि आपल्यामधील गुणवत्ता दाखवत असताना अगदी पंच केलेला फटका आपण पाहिला. यावेळेला आपण पाहताय पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा तयार होतील गोलंदाज भरत शिंदे आपण पाहताय. समोर परेश चिखलेकर. यावेळेला झोकून खेळण्याचा प्रयत्न, गुडघे टेकून अगदी बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल जर आपण पाहिला तर चांगला बॉल इथून राहिला. बॅट्स आणि चेंडूचा संपर्क नाही आहे आणि त्यानंतर मिस टायमिंग पाहायला मिळालं. खेळपट्टीवर राहिलेला बॉल आणि त्यानंतर येतोय हा आणखी एक निर्धाव बॉल. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू इथून टाकलाय. 3 बॉल इथून फेकलेत भरत शिंदेनं आणि धावसंख्या 4 खर्च केली आहे. धावसंख्या 4 खर्च होताना पाहायला मिळत आहे. टार्गेट अद्याप आहे 23चं. या वेळेला चेंडू खाली राहिलाय, लो राहिला, अगदी समजून आलं नाही. बॅट्समन परेश चिखलेकरला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र यू मिस आय विल डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केलाय आणि फलंदाजाला परतावं लागतंय. इथून पहिला धक्का. चला फिल्डिंग लावून घ्या. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि आज आपण पाहतोय बलिदान मास सुद्धा सुरू आहे 18 फेब्रुवारी पासून. कारण जो बलिदान मास आपण पाहताय अगदी मग आपण पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी जे शिवभक्त आहेत, धारकरी वारकरी आपण पाहिले तर बलिदान मास. कारण ज्या वेळेला आपल्या घरामध्ये एखादा माणूस आपल्यामधून निघून जातो ना, त्यावेळेला आपण 13 दिवस ते पाळतो. परंतु आज ते धारकरी वारकरी सुद्धा आपण पाहिलं ना तर महिनाभर मग आपण पाहिलं तर नॉनव्हेज, मच्छी, मांस या साऱ्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतायत.
मद्यपान असेल, या साऱ्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. कारण अगदी ज्या राजानं आपण जर विचार केला ना, आपल्यासाठी बरंच काही केलंय आणि त्यांची यशोगाथा या आपल्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांचा आदर्श ठेवणं महत्वाचं आहे. या वेळेला हा बॉल इथून मात्र चांगला टाकलाय. गोलंदाज तुम्ही पाहताय भरत शिंदे आणि पुन्हा एकदा इथून मात्र टाकलेला हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. चेंडू टाकले तब्बल या षटकामधील 5 बॉलचा खेळ संपला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथून मात्र संपर्क नाही आहे आणि एक चांगल्या डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. षटक इथून पहिलं कंप्लीट झालाय. पहिल्या 6 बॉलचा खेळ संपलाय आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी जर विचार केला आपण तर धावसंख्या स्कोर कार्डवर जोडली गेली ती तब्बल 4 धावा, येणारे 18 बॉल आणि त्यामध्ये 23 आता विनिंग कॅल्क्युलेशन आहे. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 18 मध्ये 26 आल्या होत्या. ती मॅच शेवटच्या षटकापर्यंत आली होती आणि आता मात्र 18 मध्ये 23 आहेत. मॅचचा रिझल्ट काय असेल? चला फिल्डिंग लावून घ्या वाशिरगाव टीम परत आणि 18 बॉल 23. 18 चेंडू आणि 23 धावा. 18 बॉल मध्ये आता 23 करायचे आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज कोण असेल, कोणाच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली जाईल, कोणाच्या हातामध्ये बॉल दिला जाईल आणि तो कशा पद्धतीनं गोलंदाजी अगदी वाशीगाव टीमसाठी करणार आहे. समोर बॅट्समनला आपण पाहताय प्रवीण गरत. अगदी प्रवीण गरतचा विचार केला तर रायगडचा रॉस टेलर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि मग आता मात्र तो स्ट्राईक एंडवर आहे. परंतु समोर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल योगेश भगत. गॅरोला आपण पाहत आहे बऱ्याच वर्षाचा अनुभव, चांगला खेळ करत राहिला परंतु आज मात्र टीमला गरज आहे चांगल्या गोलंदाजीची. ती गोलंदाजी यावेळेला बघा, चांगला बॉल, पहिलाच बॉल आपण पाहताय. अगदी शेवटच्या मुवमेंटला अगदी प्रवीण गरतनं फक्त आपण पाहिली तर सिंगल साठी खेळलाय, फक्त क्लिक केलं आणि या बॉलवर सिंगल प्राप्त केली आणि सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर आहे ती 5 या अंकावर. ब्लॉक होलचा बॉल पाहायला मिळाला. वाईड ऑर्कर टाकण्याचा प्रयत्न होता इथून मात्र योगेश यांचा आणि बॉल इथून पाहिलं तर पुन्हा एकदा सिंगल. प्रतीश मस्कर यावेळेला सिंगल खेळतोय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा प्रवीणला आणलंय. अगदी जर आपण विचार केला तर एक एक सिंगल घेतली तरी स्ट्राईक रोटेट होणं, गोलंदाजावर प्रेशर येणं या गोष्टी पाहायला मिळतात. डॉट बॉल आल्यानंतर बॅट्समनवर प्रेशर येतं, परंतु जर एक एक सिंगल जरी आली ना तरी गोलंदाजाला थोडासा प्रश्न पडतो की चेंडू कशा पद्धतीने हाताळायचा आणि इथून तेच चित्र पाहायला मिळालं. 2 सिंगल आल्या. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 6 या अंकावर. 6 ऑन बोर्ड आपण पाहत आहे. 6 धावा स्कोर कार्डवर तुम्हाला पाहायला मिळतील आणि पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा योगेश. योगेशांचा हा बॉल उंचावरून खेळण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय, परंतु काय अगदी जबरदस्त गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करतात. टप्पा चांगला, लाईन चांगली, मोठ्या फटक्यांसाठी बॅटचा फेस खोलू दिला जात नाहीये आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा या बॉलवर सिंगल आली. चांगल्या गोलंदाजीचा नमुना इथून मात्र योगेश दाखवतोय, जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये भरत शिंदेने केली आणि त्यानंतर योगेश सुद्धा अगदी तशीच गोलंदाजी. कारण बॅट्समनला सुद्धा साथ देणारी खेळपट्टी आणि गोलंदाजांना सुद्धा साथ देणारी खेळपट्टी. कारण तुमच्यामध्ये गुणवत्ता असणं, तुमचा खेळ चांगला होणं, तुम्ही गोलंदाजी किंवा मग बॅटिंग चांगली करणं, या साऱ्या गोष्टी तुमच्यावर डिपेंड आहेत. तुम्ही जर चांगला खेळ केला तर इथून खेळ तुमचा बहरणार आहे. परंतु इथून मात्र मी म्हणेन गोलंदाज योगेशनं केले 3 चेंडू आणि 3 धावा खर्च. यावेळेला प्रतीश मस्करला आपण पाहताय गॅप मध्ये चेंडू हो, परंतु फिल्डिंग बॅकअप दिलाय आणि या बॉलवर पुन्हा एकदा सिंगल. 4 बॉल फेकलेत योगेशनं आणि त्या योगेशच्या 4 बॉलमध्ये फक्त त्याने 4 धावा खर्च केल्या. म्हणजे बॅटिंग आणि गोलंदाजी यामधील जर अंतर पाहिले ना तर दोन्ही बाजूनं सध्या समान आपण पाहतोय, परंतु सामन्यामध्ये चुरस नक्कीच निर्माण होईल. कारण हा सामना सुद्धा अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. कारण लो स्कोरिंग, हाय व्होल्टेज, हाय ड्रामा इथून नक्कीच या मैदानावर आणि या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. पुन्हा एकदा योगेश, समोर प्रवीण. या वेळेला समोरच्या दिशेला स्ट्रेट फॉरवर्ड अगदी व्ही शेप मध्ये पाहायला मिळतोय. मंचाच्या दिशेनं अगदी एक टप्पा आलाय. या बॉलवर मात्र चौकार.
चौकाराच्या साह्यानं टीमची धावसंख्या टोटल स्कोर कार्डवर आहे ती 12 अंकावर. टार्गेट आहे तब्बल 27. आता राहिल्या 15. 13 चेंडू आणि 15 धावा. 13 बॉल मध्ये 15चं आता इक्वेशन आलंय. 13 बॉल मध्ये 15चं विनिंग कॅल्क्युलेशन राहिली या मॅच मध्ये. आणि 13 बॉल मध्ये 15 धावा इथून जमतील का? हे बरंच काही अगदी प्रश्नचिन्ह आहेत, प्रश्न आहेत. आणि या बॉलवर अगदी इथून पाहायला मिळेल एज लागली. कॉट बिहाइंड द विकेट इथून मात्र प्राप्त होतीये आणि बॅट्समनला इथून परतावं लागतंय. महत्वाचा विकेट जो अडसर होता धावांच्या मध्ये त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय गॅरोला. आणि इथून मात्र पाहिलं तर प्रवीण खरत हा खेळाडू बाद. या साऱ्या गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये धावा जास्तीत जास्त पाहायला मिळत असतात. एक गटामध्ये आपण पाहिल्यानंतर बॅटिंग करणारे संघ, त्यानंतर गोलंदाजी या टाईट गोष्टी असतात आणि मग एकमेकांच्या वरचढ असे खेळाडू पाहायला मिळत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये कमी धावा जरी झाल्या तरी ते सामने शेवटपर्यंत अगदी डोलताना पाहायला मिळतात. आणि तेच चित्र पहिल्या सामन्यापासून आपण पाहतोय. परंतु इथून मात्र आता येणारे 12 बॉल आणि त्या 12 मध्ये अगदी राहिल्या 15 धावा. 12 मध्ये 15 अगदी खडतर प्रवास कोणाचा राहील, कोणाचा प्रवास इथून अगदी इथून पाहिलं तर थांबला जाईल, कोणाला संधी मिळेल पुन्हा एकदा खेळण्यासाठी पुढच्या मॅच मध्ये. परंतु 12 मध्ये 15 12 चेंडू 15. बॉलिंग मार्कवर गोलंदाज विजय. विजय या वेळेला विजयचा हा पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं अप्रतिम प्रयत्न होते बघा. पहिल्याच बॉलवर उंच उडालेला बॉल, फटका फसला होता. परंतु काय जबरदस्त एफर्ट दाखवले फिल्डरनं, नितीननं. अप्रतिम सीमा रेषेच्या अगदी आतमध्ये अडवलं, आतमध्ये ढकललं. टीम साठी 5 धावा वाचवल्या त्यानं. एक सिंगल फक्त खर्च झाली. आता बॉल राहिले 11 बॉल आणि त्यामध्ये 15ची आवश्यकता, 14ची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 14. समीकरण बदललंय. स्ट्राईक वर आता येत आहेत आकाश गिरी. 11 चेंडू आणि आता 14. 11 बॉल 14. सामना हाय व्होल्टेज, सामना रंगतदार, सामना अगदी चुरशीचा. पुढच्या बॉल साठी पुन्हा एकदा गोलंदाज विजय. यावेळेला चेंडू हाताळतो. आकाशगिरीचा फटका अलॉंग द कार्पेट. फिल्डर आहे, निघालाय बघा. आकाश निघाला होता. कॉलिंग मध्ये थोडासा अगदी अभाव पाहायला मिळाला आणि कॉलिंग प्रॉपर होणं महत्वाचं आहे. मग फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, बॅटिंग असेल, अगदी कॉलिंग करणं, संभाषण होणं महत्वाचं आहे. कारण सेकंड रनचा कॉल, त्यासाठी कॉलिंग नाही झाली तर विकेट जातीये. परंतु इथून मात्र यू टर्न घेतला आकाशनं आणि आता मात्र पुढच्या बॉलवर पुन्हा एकदा 10 मध्ये 13. 10-13 सामना शेवटपर्यंत नक्कीच असेल, यात अगदी शंकाच नाहीये. सामना सर्वजण बघतायत. प्रतीशाचा फटका पुन्हा एकदा आपण पाहताय. फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग, निघालाय प्रतीश, निघालाय प्रतीश. परंतु या बॉलवर मात्र आपण पाहताय आणखी एक सिंगल आली बघा. सिंगल रन्स, गोलंदाजी सुरेख. आणि त्यानंतर मात्र आता 9 चेंडू आणि 12ची आवश्यकता. 9 बॉल मध्ये 12 हे समीकरण आता येऊन ठेपलंय. 9 मध्ये 12 हे समीकरण आता आलंय. चला सामना स्पीडअप करायचं, जास्त जवळ यायचं नाही बघा. वाशिगाव टीम प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये.
9 चेंडू 12, कारण आज मेगा फायनल डे, त्यामध्ये आपल्याला सर्व सामने कव्हर करायचे आहेत आणि उद्या डेरवली प्रीमियर लीग DPL सकाळी सुरुवात होणार आहे. त्यासाठी जितके लवकर फिनिश करता येईल तेवढं करायचंय. आयोजकांना रेस्ट मिळेल आणि उद्या पुन्हा एकदा पंच, कॉमेंटेटर हे सर्व लाईव्ह इथे उपलब्ध होणार आहेत. स्कोरर असतील यावेळेला आकाश गिरी प्रयत्न करतोय, प्रतीश प्रयत्न करतोय मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु प्रयत्नांना यश मात्र येत नाही आणि इथून मात्र यश मिळालंय. या बॉलवर धावसंख्या आली टोटली ती म्हणजे 2 धावा. 2 रन्सनं टीमची धावसंख्या आता 16. येणारे 8 बॉल आणि त्या 8 बॉल मध्ये 17 धावा. येणारे 8 बॉल मध्ये राहिल्या 10ची आवश्यकता. या बॉलवर किती आहेत? हॅलो, पहिल्या ओव्हरमध्ये 4 धावा. स्ट्राईकवर आकाश गिरीला आपण पाहतोय 8 बॉल 11. 2 बॉल निर्णायक असते दोन्ही टीमसाठी, महत्वाचे बॉल आहेत. सामना अगदी रंगतोय. समोरून चेंडूला टॉस केलाय बघा. अप्रतिम डिलिव्हरी, फिंगर रोल पाहायला मिळाला. आपल्यामधील गुणकौशल्य इथे दाखवतोय. अगदी खेळपट्टीची आपण जर विचार केला ना, आकाश गिरी जिथे उभा आहे त्याच्या समोरून चेंडूला टर्न केलं आणि मग आता मात्र 7 बॉल 11ची आवश्यकता. काही सामना रंगतोय बघा, जबरदस्त मॅच. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली जात आहेत. इथून मात्र टप्प्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि मॅचला मात्र आणलंय अगदी आता शेवटच्या षटकापर्यंत. 24 बॉल 27चं टार्गेट होतं आणि आता मात्र आले 6 बॉल आणि इथून मात्र कंपल्सरी 11ची आवश्यकता. 6 बॉल्स 11 रन्स. नहीं रहा था। मंगल मूर्ति कानुंद्रे जैसा एक जबरदस्त जो कि टीम है इतना लोएस्ट टारगेट को चेस करते हुए इस तरह से ये स्थिति में आ जाएगा ये मुकाबला। आई कांट बिलीव बिकॉज
ये गेंदबाजी की कमाल है, ताबड़तोड़ गेंदबाजी और क्या कमर कस गेंदबाजी। जैसे फाउंडेशन बनाया था गेंदबाज पहली गेंदबाजी करते हुए, क्या रफ्तार भरी गेंदबाजी थी, हर एक गेंद के ऊपर गिरफ्तार कर लेते थे बल्लेबाज को। ऐसे में ये जो मौका बना है, इस मौके को हाथ से जाने देते हैं वाशीगांव के गेंदबाज, या फिर इस मुकाबले में वापिस गेंदबाजी की ताकद प्रस्थापित करते हैं, ये वक्त बताएगा। नक्कीच, कारण ज्या वेळेला 27 धावेचं टार्गेट आपण पाहिलं, असं वाटलं कदाचित प्रेशर घेऊन मैदानात उतरले की काय. कारण ज्या ज्या वेळेला ए गटातील संघ आपण पाहतो ना, प्रत्येक संघ मजबूत असतो, मग त्यांची गोलंदाजी असेल फलंदाजी असेल, परंतु धावा कमी जमल्या तरी गोलंदाजी शेवटपर्यंत चांगली करणं हे प्रत्येकानं दाखवलंय. मग पहिला गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. जर काळुंदे संघाने सामना जिंकला तर परेश यांच्याकडून ₹1000 पारितोषिक. काळुंदे टीमसाठी यावेळेला लॉंग ऑफ मध्ये फटका, इथून सेकंडचा कॉल आणि सेकंडच्या कॉल साठी परतले, परंतु इथून मात्र रनआउटची विकेट. आणखी एक मयूर मात्र बाद झालाय. समीकरण बदललंय. येणारे 5 बॉल आणि राहिल्या 10 धावा. देखने को मिलते हैं, ऐसे मुकाबले को यादगार मुकाबले कहते हैं। क्या मुकाबला है भाई, कमाल की गेंदबाजी है। ना सोचा था किसी ने, जब पहली इनिंग हुई थी वाशीगांव की, तो ऐसे लग रहा था ये मुकाबला कालुंद्रे टीम के लिए बहुत इजी है, बहुत आसान है, सीधा मुकाबला है। लेकिन जो कमर कस के गेंदबाजी की है ना गेंदबाजों ने, कमाल की वापसी की है। आणि अशा मॅचेस ज्या ज्या वेळेला होतात ना, मग कधी कधी आपण सुद्धा दुसऱ्या कुठे मैदानावर असलो तर अशी उदाहरणं द्यायला सुद्धा आपल्याला मिळत असतात की या संघाने अशी कामगिरी केली, तशी कामगिरी केली, चांगला खेळ केला, या साऱ्या गोष्टी. आणि स्पर्धेची चर्चा नक्कीच होणार, कारण स्पर्धा आपण पाहिली तर मानसी स्पोर्ट डेरिवली आणि मग माजी उपसरपंच आणि मग पनवेल आणि उरण आमदार चषक पाहायला मिळत आहे. आणि या स्पर्धेची चर्चा, ही स्पर्धा कुठे झाली तर मग डेरिवली आणि संघ कोणते होते, या साऱ्या गोष्टी यावेळेला आपण पाहताय. अगदी जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु समोरून चेंडूला आणखी टर्न देतोय आणि आपल्यामधील गुणवत्ता सिद्ध करताना आणखी एक चांगला बॉल हाताळलाय. गोलंदाज नितीन सुतार यांना आपण पाहताय. नितीन सुतार यावेळेला आता मात्र 4 बॉल आणि 10ची आवश्यकता. जरी 26 धावा जमवल्या होत्या ना, तरी त्याने प्रेशर घेतलं नाही की आपली गोलंदाजी चांगली ते आपण करू, आणि ते करतायत. प्रतीशला पूर्णपणे बांधून ठेवलं जात आहे, गुंडाळून ठेवलंय. आणि आपल्या भात्यामधील जे चांगले चेंडू आहेत त्या प्रत्येक बॉलला चांगल्या लाईन आणि लेंथवर हाताळतोय. लाईन चांगली सटीक बॉल आणि प्रत्येक बॉलला समोरून टर्न करतोय. आता 3 बॉल 10ची आवश्यकता. 3 बॉल 10. मोठा फटका येणं महत्वाचं, येईल का यावेळेला आपण पाहू शकाल. इथून काय घडलंय, चेंडूला टर्न बदलला, टास बदललाय, चेंडूने दिशा बदलली. कारण अगदी असं वाटलं होतं कव्हरच्या रिझन मध्ये बॉल येईल, परंतु फिल्डर पासून टर्न झाला. आणि आता मात्र 2 बॉल आणि राहिल्या 8 धावा. 2-8चं समीकरण म्हटलं तर एक मोठा फटका. या बॉलवर बरंच काही निर्भर आहे. या बॉलवर कदाचित 2 धावा आल्या तर शेवटच्या बॉलवर षटकाराची आवश्यकता असेल. या बॉलवर षटकार आला तर 2 धावा किंवा 2 चौकार. सामना हाय व्होल्टेज झालाय, सामना अगदी गरम झालाय. जशी दिवसा आपण ऊन पाहतो, रात्री थंडी सुरू आहे, तसा आता सामना मात्र गरम होतोय. येणारे 2 बॉल 8ची गरज. क्या बात है, क्या बात है. 2 मध्ये 8ची आवश्यकता. फटका फसलाय आणि इथून मात्र या मॅच मध्ये अगदी आपण पाहू शकाल यू टर्न घेत असताना आपण पाहताय जिनीत 11 वाशीगाव संघ. येणारा अंतिम 1 बॉल आणि आता मात्र राहिल्या 8 धावा. 1 बॉल 8. आणि एकही मोठा फटका नाही, त्यामुळे अगदी जर विचार केला शेवटपर्यंत राहिला, परंतु आता 1 बॉल 8ची गरज.
गोलंदाजानं चुकी केली नाही तर सामना वाशीगाव जिंकेल. जर एखादी चुकी झाली तर पुन्हा एकदा संधी काढून दे टीमला. 1 बॉल 8 ची आवश्यकता आणि हा सामना गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या गोलंदाजीच्या चांगल्या इथून या जोरावर हा सामना जिंकलाय तो टीम वाशीगाव संघानं. चला आपण सन्मान करणार आहोत. अगदी लिजंड खेळाडू आपण पाहत आहे.